लोकांनी समजा ही केळी खाल्ली जी केमिकली पिकवलेली आहेत, तर याचा त्यांच्या आरोग्यावरती काय परिणाम होऊ शकतो? केमिकली राईप जेव्हा होते तेव्हा ती पूर्णपणे राईप होतच नाही आणि त्याला टवटवीत दिसण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. म्हणजे ग्राहक सध्या डोळ्याने खातोय फळ, ओके. तर ज्याच्यावर डाग नाही आहे, जे टवटवीत दिसत आहे ते फळ ग्राहक विकत घेतोय आणि ऍक्च्युली ग्राहकाला नाही कळत आहे की ते दिसण्यासाठीच ते केमिकलचा एक्सेसिव्ह वापर केला जातो. पण मध्ये जे ऍक्च्युअल फळ आहे ते एवढ्या प्रमाणात म्हणजे पूर्णपणे ते राईप होतच नाही. जसं आपण रेस्पिरेशन करतो तसं फळही रेस्पिरेशन करताय, त्यालाही पोर्स असतात. तर ह्या सगळे केमिकलचे परिणाम त्याच्यातही जाणतातच. म्हणून ते जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीरात गेल्यावर ते दुष्परिणामच करतील ना. ही फळी खाल्ल्याने कोणकोणती रोग माणसाला होऊ शकतात? कॅल्शियम कार्बाईड हे हायली कार्सिओजेनिक आहे. ते कॅन्सरसाठी खूप मोठं कारण आहे. बाकी एक्सेस ऑफ इथिलीन गॅस आणि बाकीचे जे फॉर्म्युलेशन आहेत तेही तसेच कार्सिओजेनिकच आहेत. ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं शरीरामध्ये. असं भरपूर असे दुष्परिणाम आहेत जे स्लो पॉयझन सारखं काम करतात ऍक्च्युअली. केळ खाणं बंद करणं हाच एक पर्याय तुमच्याकडे उरलेला आहे. हा, जिथपर्यंत ऑप्शन नव्हतंच असं लिटरली बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितलं सुद्धा. काय झालंय ना, मार्केटमधून ट्रस्ट पण मिसिंग आहे ना. आम्ही 100% ट्रान्सपरन्सी वेने नैसर्गिकरित्याच राईप करतो. त्याचा ज्या पोषक तत्वासाठी केळं विकत घेऊन खात होती लोक, तेच केळं आम्ही, तीच टेस्ट ऍक्च्युअल आणि तेच पोषक तत्व आम्ही आता मार्केटमध्ये लोकांना प्रोव्हाइड करणार आहे.